आधी मुलाचं मुलीचं नाव किंवा बापाचं आणि आडनाव जन्माला घातलं आईनं आणि नाव बापाचं, त्याच्यामुळे कुठेतरी ती खंत आम्हाला होती. जेवढं बापाला महत्व आहे त्याच्यापेक्षा काकणभर जास्त महत्व आईला आहे. ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. अशा प्रकारचे निर्णय हे आपलं महायुतीचं सरकार घेत आहे. ठीक आहे, आमची विचारधारा वेगळी असेल. मागे देखील शिवसेनेबरोबर मी ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये काम करत होतो त्यावेळेस पण तुम्ही पाहिलंय, सकाळी 8 वाजता मंत्रालयामध्ये जाऊन बसायचो. काही जण म्हणायचे अहो दादा कोरोना झाला की माराला जालवर. म्हणलं मेलो तर मेलो, परंतु लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. जर शासनच मंत्रालयच उघडलं गेलं नाही, मंत्रालयच ठप्प झालं तर चांद्यापासून बांद्यापर्यंत काय अवस्था होईल? यंत्रणा हलेल का? शेवटी यंत्रणा हलवण्याची ताकद देखील असावी लागते आणि त्या पद्धतीने मित्रांनो आपण काम केलं. मगाशी अनेकांनी वेगवेगळे प्रश्न मांडलेत. सूरजनी मांडलेत, सुनीलजींनी मांडलेत, भरतजींनी मांडलेत, प्रमोदनी मांडलेत. प्रमोदनी काहीतरी क्रीडा विभागाचं काढलं ग्राउंड, जरूर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. संजय बनसोडेकर आपलं खातं आहे, त्याला सांगू त्याच्यामध्ये लक्ष द्यायला. तुम्ही त्याच्यामधली कागदपत्र आणा, अडचणी असतील ते मंत्रालयातल्या मी सोडविल, खालच्या तळातल्या अडचणी तुम्ही सोडवा. वेळ पडली तर कलेक्टरला सांगायचं असेल तर सांगू, एसपी ला सांगू, सीपी ला सांगू, आयुक्ताला सांगू. सार्वजनिक कामं झालीच पाहिजे. तरुण तरुणींचं आरोग्य चांगलं राहिलंच पाहिजे. उद्याच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे आजार त्यांना होता कामा नये, याकरता त्यांना व्यवस्थितपणे त्यांचा आहार, त्यांचा व्यायाम, त्यांचं आरोग्य हे आपल्याला चांगलं ठेवायचं आहे. आणि म्हणून आरोग्याच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत, साहित्य कला संस्कृतीच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या बाबतीत, अशा सगळ्या बाबतीमध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये लक्ष ठेवून आहोत. आणि म्हणून राज्याचं हित आणि सर्वसामान्यांचं कल्याण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं आम्ही पुढे चाललोय. आपल्या इथं MMRDAच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून माझा ठाणे जिल्ह्याचा हा सगळा परिसर असेल, इथला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा कसा सोडवता येईल, शहरी भागाला पाणी पुरवठा करत असताना माझ्या ग्रामीण भागावर देखील कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आम्ही संबंधित विभागाला दिलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात काही काळामध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. माझं नाशिक ते मुंबई हे शहापूरवरून येणारा, माझ्या इगतपुरवरून येणारा रस्ता, त्याचंही काम आता आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आपण वंदे भारत ट्रेन माझं मुंबई ते नाशिक सुरू केलेली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने आपण चालना देतोय. समृद्धी महामार्ग आपला पूर्ण होत आलेला आहे. त्याच्यातून देखील एक दळणवळणाचं उत्तम सुविधा ही माझ्या उपराजधानी नागपूर, ती आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई इथपर्यंत आपण करतोय. त्याच्यातनं कारण काय? त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो, त्याच्यातनं तरुण तरुणींच्या हाताला काम मिळतं. आणि ह्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने पुढाकार घेतो. काही काही जण वेगवेगळ्या प्रकारचे चर्चा करत असतील, त्या चर्चेला मी जास्त महत्व देत नाही. मी विकासाला जास्त महत्व देतो. ठाणे जिल्ह्याचा नियोजनबद्ध पद्धतीनं विकासावर आपण भर देऊया. क्लस्टर योजनेच्या माध्यमातून माझ्या ठाणे जिल्ह्याच्या शहरातला विकास आपण त्या ठिकाणी करूया. ठाणे जिल्ह्याच्या विकासाला निधीची कमतरता भासू नये. मला वाटतं उद्यापासूनच येणारं वोट अँड अकाउंट ह्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. त्याही वेळेस माझ्या ठाण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला निधी कसा देता येईल अशा प्रकारचा माझा प्रयत्न निश्चितपणे राहणार आहे. आपली अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. जागतिक पातळीवर आपण आता नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था टॉप 5 वर पोहोचलेली आहे. बाकी सगळे आपल्या मागे आहेत. GDP दर आपला वाढलेला आहे. आता चायनाचा पण GDP दर कमी झालेला आहे. महामानवांच्या विचारावरच ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल चाललेली आहे. आपला महाराष्ट्र हा शूरांचा महाराष्ट्र, वीरांचा महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र, महात्म्यांचा महाराष्ट्र, महापुरुषांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले,
राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, मौलाना आझाद, अशा कितीतरी महान पुरुषांची आणि स्त्रियांची नावं घेता येतील की ते सगळे लोक, सगळे महापुरुष आणि स्त्रिया हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदर्श आहेत आणि या महामानवा